नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आजपासून पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। जर तुम्हाला पीक विमा जमा झालेला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। जर तुमचा क्लेम इथे रिजेक्ट झालेला असेल तर आता खरीप 2025 रब्बी 2025 आता ज्यांचा कोणाचा अर्ज इथं किंवा क्लेम इथं रिजेक्ट झालेला किंवा पेंडिंग आहे, जर तुम्हाला आधी काही पैसे आले नसतील तर तुम्ही हे काम करा, लवकरच तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे इथं जमा होणार आहे। आता ज्यांना कोणाला पीक विमा जर आलेला नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम आता तुमच्या खात्यामध्ये अजूनही पीक विम्याचे पैसे आले नाहीत, तुमचा क्लेम रिजेक्ट झालेला आहे, कोणाला पैसे आलेले नाहीत ज्यांचा क्लेम रिजेक्ट झालेला आहे, त्याचप्रमाणे स्टेटस कसं तपासायचं, तक्रार कुठे करायची जेणेकरून पीक विम्याचे पैसे तुम्हाला इथं मिळणार आहे। आता महत्त्वाची जे काही सूचना आहे, जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुम्हाला तुमचा क्लेम पेंडिंग राहू शकतो किंवा क्लेम तुमचा रिजेक्ट देखील होऊ शकतो। तर ई पीक पाहणी तुम्हाला करणे बंधनकारक केलेलं होतं। तर आता यामध्ये येते खरीप 2025, यानंतर येते आपलं रब्बी 2025। तर आता खरीप आणि रब्बी हंगामातील जे काही शेतकरी बांधव आहेत तर आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा होत आहे। सध्या पीक विमा खालील शेतकरी बांधवांना इथं जमावण्यास सुरुवात झालेल्या कोणत्या शेतकरी बांधवांना मिळत आहे, यामध्ये ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचा अर्ज इथं अप्रूव्हल आहे, ई KYC बँकेची केलेली आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, 7/12 पिकाची नोंद आहे, ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे, क्लेम व्हेरीफाईड आहे म्हणजे क्लेम त्यांचा इथं मंजूर झालेला आहे। आता कोणाला आधी पैसे इथं मिळतात, ज्यांचं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं आहे, ज्यांच्या शेतातील पंचनामे झालेले आहे, ज्यांचे कागदपत्र व्यवस्थित सर्व क्लिअर आहे, तर अशांना पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। ज्यांची ई KYC बाकी आहे, खाते बंद आहे, ई पीक पाहणी केलेली नाही, क्लेम पेंडिंग आहे, अशांना पीक विमा इथं मिळणार नाही। तर आता स्टेटस कसं तपासायचं की तुमचा फॉर्म इथं अप्रूव्हल आहे की पेंडिंग आहे। सर्वप्रथम तुम्हाला पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती या, मोबाईल नंबर किंवा अर्ज नंबर टाकून तुम्ही चेक करू शकता की तुमचा जो काही अर्ज आहे ते अप्रूव्हल आहे का। अप्रूव्हल म्हणजे पैसे जमा होऊ शकतात, पेंडिंग म्हणजे प्रक्रिया सुरू आहे, आणि रिजेक्टेड म्हणजे तक्रार करावी लागणार आहे। आता तक्रारसाठी जे काही हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे 14447, तर यावरती कॉल करा आणि लगेच तुम्ही तुमची तक्रार करा। आता पीक विमा पैसे का थांबतात हे 2-4 पॉईंट समजून घेऊ, यानंतर तक्रार कशी करायची हे आपण इथं पाहणार आहे। सर्वप्रथम इथे पीक विम्याचे पैसे का थांबतात, आता यामध्ये पहिले जे येते क्लेम पेंडिंग, तर आता याचा अर्थ तुमचा क्लेम इथं पेंडिंगमध्ये आहे किंवा प्रोसेसिंगमध्ये आहेत। तर हा क्लेम का राहतो यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे। एरिया जे काही डाटा नॉट अवेलेबल म्हणजे सरकारकडून उत्पादक डेटा अपडेट झालेला नसतो, यानंतर बरेच जणांची बँकेची ई KYC केलेली नसते, म्हणजे तुम्ही जर तुमच्या बँकेची ई KYC केलेली नसेल तर तुमचे पैसे तर अडकू शकते, चुकीचा IFSC कोड किंवा चुकीचं बँक खातं दिलं तर तुमचे पैसे तर थांबणार आहे। यानंतर जर तुमचा अर्ज रिजेक्ट होतो, कोणत्या कारणामुळे होतो, आधारवर नाव वेगळं राहते किंवा आधारवर बँक पासबुकवर नाव बरोबर राहते परंतु 7/12वर नाव वेगळं राहते, तर हे तुम्हाला चुकी दुरुस्त करून घ्यायची आहे। आता पीक विम्याचा स्टेटस कसं पाहायचं आहे, सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझर गुगल ओपन करून PMFBY किंवा पीक विमा असं टाकलं तरी चालेल, यानंतर आपला ॲप्लिकेशन नंबर टाका। यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही अर्ज आहे ती इथं पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे की अप्रूव्हल झालेला आहे हे तुम्हाला दिसून जाईल। तर आता पीक विमा मिळवण्यासाठी हे गोष्टी तुम्हाला करायला पाहिजे, काय काय करायला पाहिजे, सर्वप्रथम तुम्हाला तुमचा पीक विम्याचा फॉर्म भरलेला असणे आवश्यक आहे। जर तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरलेला असेल, दुसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे ई KYC, तुम्ही तुमच्या बँकेची ई KYC करणे गरजेचं आहे। यानंतर तुमचं बँक खातं इथं ॲक्टिव्ह देखील असणे आवश्यक आहे, आणि त्याचबरोबर तुम्ही जर तुमची ई पीक पाहणी केलेली नाही तर तुम्हाला पीक विमा मिळण्यास अडचण जाऊ शकते। तर आता क्रॉप इन्शुरन्स स्टेटस कसं पाहायचं आहे, पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जा, ॲप्लिकेशन नंबर टाका, तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे, पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे इथं दिसून जाईल। आता काही शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे का मिळत नाही, काय अडचण येते, तर यामध्ये ई पीक पाहणी केलेली नसते। तर यामध्ये मुख्य कारणे काय काय आहेत, ई पीक पाहणी तुम्ही केलेली नाही आहे, 72 तासाच्या तुम्ही तक्रार केलेली नाही आहे, ई KYC बँकेची केलेली नाही, आधार लिंक नाही, बँक खाते चुकीचे आहे किंवा बंद आहे, 7/12वर पिकाची नोंद नाही, विमा अर्जात चुकीची माहिती भरलेली आहे, प्रीमियम भरलेलं नाही, पंचनामे झालेले नाही, क्लेम तुमचा इथं रिजेक्ट झालेला आहे। तर अशा कारणामुळे बरेच शेतकरी बांधवांना पीक विमा इथं मिळत नाही। आता यासाठी नैसर्गिक आपत्तीसाठी वेळेत तक्रार केली पाहिजे, त्याचप्रमाणे तुम्हाला ई पीक पाहणी देखील करणे आवश्यक आहे। क्लेम रिजेक्ट असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर आता बरेच जणांचे क्लेम इथं रिजेक्ट होते, म्हणजे 72 तासाच्या वरती जर तुम्ही क्लेम केला तर तुमचा अर्ज इथं तुमचा जो काही क्लेम केलेला आहे ते इथं रिजेक्ट केलं जाते। खालील कागदपत्र, यामध्ये आधार कार्ड, बँकेचं पासबुक, 7/12, अर्जाची पावती आणि पीक पेरा। आता लेखी अर्ज तुम्हाला
जे की पिकमा कंपनी पिकमा प्रतिनिधीला इथं द्यायचं आहे. तर त्यासाठी एक हेल्पलाईन नंबर आलेला तक्रार करण्यासाठी 14447. मी पहिलेच हे नंबर दिलेला आहे तुम्हाला. यावरती कॉल करून तुम्ही तुमची तक्रार करू शकता. तर आता पीक नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या तुम्हाला तक्रार करणे अत्यंत आवश्यक आहे. तर हा याच्यातला सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे तर अशांचं जर नुकसान जर झालं तर त्यामध्ये कशामुळे अतिवृष्टी असेल, गारपीट, पूर, वादळ, नैसर्गिक आपत्तीमुळे, जास्ती पावसामुळे, तर शेतकरी बांधवांनी 72 तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून किंवा या हेल्पलाईन नंबरच्याद्वारे 14447 तर याद्वारे तुम्हाला 72 तासाच्या आत तक्रार करावी लागते. जर तुम्ही तक्रार केलेली नाही तर तुमचा क्लेम इथं रिजेक्ट देखील होऊ शकतो. नुकसान भरपाई इथं तुम्हाला मिळणार नाही. आता तक्रार कुठे करायची आहे? पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरून, क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनवरून, पीक विमा कंपनीला. तर हे तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला पीक विमा कंपनीचं ऑफिस बघायला मिळेल. तक्रारीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, सातबारा, पीक विम्याची पावती, नुकसान भरपाई झाल्याचे फोटो, तर बँकेचं पासबुक इत्यादी लागणार आहे. तर त्यासाठी हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार करू शकता. आता कंप्लेंट नंबर जपून ठेवायचा आहे. पंचनामे झाले का हे तपासायचं आहे. क्लेम तुमचं तपासायचा आहे. आता एक लेखी अर्ज देतो. हा पीक विमा कंपनीसाठी लेखी अर्ज ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल, प्रति शाखा व्यवस्थापक प्रतिनिधी, आपला तालुका लिहा, जिल्हा लिहा. पीक विमा कंपनीचे नाव टाकलं नाही तरी चालेल. पीक विमा नुकसान भरपाईबाबत तक्रार अर्ज. महोदय, मी खालील सही करणारा शेतकऱ्यांचे नाव, राहणार तालुका, जिल्हा. मी खरीप रब्बी हंगामासाठी पीक विमा फॉर्म भरलेल्या माझ्या पिकाचे अतिवृष्टी असेल, गारपीट असेल, पूर असेल, दुष्काळ असेल, वादळामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. मी नुकसाननंतर 72 तासाच्या तक्रार नोंदवलेली आहे. तरीही माझ्या खात्यामध्ये किंवा माझा पीक विमा क्लेम पेंडिंगच आहे, रिजेक्टच आहे आणि प्रलंबित आहे. तरी माझ्या पिकांचे पंचनामा करून लवकरात लवकर विमा रक्कम, नुकसान भरपाई मिळावी ही नम्र विनंती. माझी माहिती खालीलप्रमाणे: शेतकऱ्यांचे नाव, मोबाईल नंबर, नाव, गट क्रमांक, पिकाचे नाव, अर्ज क्रमांक, पीक विमा पावतीवरचा ॲप्लिकेशन आय डी नंबर टाकायचा आहे, बँकेचे नाव, सोबत आधार कार्ड, सातबारा, पीक विमा पावती, बँकेचं पासबुक, नुकसान भरपाई फोटो, दिनांक, ठिकाण आणि सिग्नेचर इत्यादी तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिसर राहते तिथे तुम्हाला नेऊन द्यायचं आहे आणि तक्रार करायची आहे. तर या कारणामुळे तुम्हाला पीक विमा मिळत नाही. ई पीक पाहणी करायची आहे, क्रॉप इन्शुरन्स करायचा आहे, क्लेम पंचनामे झाले नसतील तर 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून पंचनामे करून घ्या. अशाच अपडेटसाठी आणि क्लेम मंजूर होऊन जाईल आणि पीक विमा खात्यामध्ये जमा होऊन जाईल.